नमस्कार. हा व्हिडिओ मी प्रत्येक होणाऱ्या नवीन आईबाबांसाठी घेऊन आलेली आहे. आणि प्रेग्नन्सीमध्ये किती खर्च येतो, डिलिव्हरी झाल्यानंतर किती पैसे लागतात आणि बाळ झाल्यानंतरून 1 वर्षामध्ये किती खर्च होतो, तर हे सर्व मी माझ्या अनुभवावरून सांगणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. माझं चॅनल आवडले असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा छान छान. तर सुरुवात करूया आपण व्हिडिओला. तर प्रेग्नेन्सीमध्ये होणाऱ्या म्हणजे पहिल्या जे टेस्ट असतात आणि औषधं असतात मी त्याच्याबद्दल सांगेन तुम्हाला. की सुरुवातीच्या 3 महिन्या म्हणजे साधारण 3 महिन्यापर्यंत तर डॉक्टर आपल्याला ब्लड टेस्ट वगैरे जास्त करायला लावतात. तर ब्लड टेस्ट एकदा का कन्फर्म प्रेग्नन्सी आपल्याला समजली, बेबीचे हार्टबीट आलेले व्यवस्थित, तर आपल्याला त्याच्यानंतरून डॉक्टर काही काही टेस्ट सांगतात आपल्याला करायला. तर त्या टेस्ट मी सांगते, म्हणजे सर्वच टेस्ट सांगतात की T3 म्हणजे थायरॉइड असते, CBC असते, शुगर, भरपूर साऱ्या टेस्ट असतात. तर त्या टेस्ट माझं तिथे पैसे मी कसे वाचवले तुम्हाला सांगते. की आम्ही ह्या सर्व टेस्ट ज्या आहे आम्ही कोणत्याच प्रायव्हेट लॅबमधून नाही केला किंवा कुठेच म्हणजे असं प्रायव्हेटमधून नाही केला किंवा त्यांच्या थ्रू पण नाही केला. आम्हाला डॉक्टरनी सांगितलेलं होतं की तू जर टेस्ट करायचं असेल तर तू गव्हर्नमेंटमध्ये कर. ह्या सर्व टेस्ट तुला गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट तुला करून भेटतील. तर आम्ही सुद्धा ठरवलं की ठीक आहे, आपला फायदा होतोच आहे तर आपण करूया, कुठेतरी आपले थोडेफार पैसे वाचत आहे तर चांगली गोष्ट आहे. तर आम्ही तिथे गेलो ब्लड टेस्ट करायला. तर त्यांनी माझं कार्ड बनवलं गव्हर्नमेंटवाल्यांनी, कारण की पुढे जाऊन तर ते कार्ड खूप जास्त उपयोगात येतं जेव्हा आपलं बेबी होतं तेव्हा. तर त्यांनी कार्ड वगैरे बनवलं, माझं आधार कार्ड वगैरे सगळं डिटेल्स वगैरे घेतली आणि मला कार्ड बनवून दिलं. त्याच्यावर सर्व काही डिटेल्स आपले फिलअप करतात ते, आणि त्याच्यात माझे सर्व टेस्ट करून घेतलेला होता त्यांनी आणि मला रिपोर्ट्स दिले. त्यात आपल्याला असं आहे की आपल्याला गव्हर्नमेंटवाले सुद्धा मेडिसिन्स प्रोव्हाइड करतात. मलासुद्धा त्यांनी प्रोव्हाइड केलेले होते, जे की आपले विटॅमिन, कॅल्शियम याच्या ज्या मेडिसिन असतात, आयरन वगैरे सगळ्या सप्लिमेंट असतात, त्या मला त्यांनी सगळ्या प्रोव्हाइड केलेल्या होत्या. पण ऑलरेडी माझ्या प्रायव्हेटच्या होत्याच, तर मी काही त्या घेतलेल्या नव्हत्या त्या मेडिसिन. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जर तिथे टेस्ट करताय किंवा तिथेच काही करता आहे ट्रीटमेंट वगैरे, तर तुम्ही तिथून सगळ्या घेऊ शकता. पण जर तुम्ही प्रायव्हेटमधून करत असेल आणि प्रायव्हेटमधलं जर मेडिसिन असेल तर तुम्ही मेडिसिन घेतला तरी चालतात, काही प्रॉब्लेम नाही. डॉक्टरसुद्धा त्यात काही बोलत नाही, म्हणजे अवॉइड नाही करत. आता मी त्यांना सांगितलंच होतं. तर माझं तिथे पैसे खर्च कमी लागले म्हणजे लागलेच नाही. तर तो पैसा माझा तिथे वाचला ब्लड टेस्ट वगैरे करायचा. आणि त्यानंतरून 3-3.5 महिन्याचे NT स्कॅन असते, त्या NT स्कॅनना मला साधारणपणे 4 किंवा 5 हजारापर्यंत खर्च आला असेल. त्यात पण असा की NT स्कॅन असते तिचे वेगळे पैसे घेतात आणि त्यासोबत एक ब्लड टेस्ट पण असते, जी 3.5 महिना म्हणजे जो ती NT स्कॅनसोबत करतात ना, ती ब्लड टेस्ट खूप इम्पॉर्टंट असते. तर त्या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला कळतं आपल्या बेबीला पुढे जेनेटिक काही प्रॉब्लेम आहे का, म्हणजे आपल्या फॅमिली रिलेटिव्ह किंवा आपल्याच आई थ्रू किंवा वडिलांच्या थ्रू, कोणाच्या थ्रू म्हणजे तिथे फॅमिली रिलेशनमध्ये काही असेल तर ते बेबीचं जेनेटिक्ससोबत पण म्हणजे होतं. तर ते काही प्रॉब्लेम आहे का ते कळण्यासाठी ती ब्लड टेस्ट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. तर मी त्या टेस्ट सगळं पकडून एक साधारण मला 4 किंवा 5 हजारपर्यंत तो खर्च आला असेल. मी फर्स्ट प्रेग्नन्सीचं सांगते, हे सेकंड नाही. तर असा राऊंडिंग खर्च आला मला. त्यानंतर मेडिसिनचा खर्च मी सांगते तुम्हाला की मेडिसिन मला साधारणपणे 1000पर्यंत मंथली माझ्या मेडिसिन असायच्या, 1000पर्यंत जायच्या. आणि त्यानंतरून 4-4.5 महिने झाल्यानंतर मला प्रोटीन पावडर स्टार्ट केली होती. त्याचे पण साधारण 400 नाही तर 350 असेल बहुतेक. आता प्राईस एकदम मला कन्फर्म माहीत नाही आहे, ब्रँडवर पण अवेलेबल असतं ते. तर साधारण मी प्रोटीन पावडर घेतलेली होती तेव्हा स्टार्ट केलेली होती. त्यानंतर परत 5-5.5 महिन्याचे आपल्याला सोनोग्राफी सांगता, ॲनिमली स्कॅन सांगतात. ते पण साधारण तुम्हाला 3 किंवा 2.5च्याच पुढेच लागेल. एक्झॅक्ट आता मी प्राईस नाही सांगू शकत म्हणजे किती मला तो कॉस्ट लागलेली होती, पण साधारण मी 3000 पकडते. 3000 मला असं आठवतं आहे की मला त्या सोनोग्राफीसाठी 3000 रुपये लागलेले होते. त्यानंतर परत डॉक्टरांनी मला तेव्हा म्हणजे पुढे तर मेडिसिनच होता. त्याच्यानंतर परत 7व्या महिन्यामध्ये पण एक टेस्ट करायला लावली होती, ब्लड टेस्टच होती.
ती पण साधारण मी प्रायव्हेटमधून केली असेल बहुतेक, ती तर साधीच होती म्हणून मी प्रायव्हेटमधून केलेली होती. त्यानंतरून माझी प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे डॉक्टरांच्या फीज चार्जेस सांगते मी तुम्हाला. तिथे पण साधारणपणे 200 किंवा 300 रुपये फीज होती चेकअपची. आणि सोनोग्राफी पण आमची त्यातच होऊन जायची, कारण ते त्याच्यातच करून घ्यायचे. तर मग तिथे पण चांगलं एक थोडंफार होतं. आणि त्यानंतर 8व्या महिन्यामध्ये मला साधारणपणे 2 इंजेक्शन दिलेले होते. सगळ्यात पहिले तर आपलं TTचं इंजेक्शन सांगते मी तुम्हाला, की ते घेणं खूप अवेलेबल असतं. तर ते पण तुम्ही गव्हर्मेंटमधून घ्या. काही प्रायव्हेटमधून घेतात, डॉक्टरांच्या तिथून घेतात ते. पण मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की तो तिथूनच कर, गव्हर्मेंटमधूनच घेऊन घे, कारण की माझं कार्ड पण रेडीच होतं. आणि मी लगेच तिथेच T3चं पण इंजेक्शन घेतलेलं होतं. T3 नाही, TTचं इंजेक्शन घेतलेलं होतं मी. तर दोन्ही इंजेक्शन मी गव्हर्मेंटमधूनच घेतलेले होते. तर तुमच्याजवळ कुठे आसपास असेल तर तुम्ही तिथूनसुद्धा घेऊ शकता. गव्हर्मेंटचे जे ते सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतात, ते देतात फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यामुळे तिथे पण तुमचा चार्जेस वाचून जातात थोडेफार. तर ते पण. त्यानंतर 8व्या महिन्यामध्ये मला 1-2 इंजेक्शन दिलेले होते. मला त्या इंजेक्शनचं नाव नाही आठवत आहे, पण ते इंजेक्शन मला याच्यासाठी दिलेलं होतं की जेव्हा माझी डिलिव्हरी होईल तेव्हा मला म्हणजे माझं बेबी झाल्यानंतरून बाळ छान म्हणजे मोकळ्या पद्धतीने रडेल, किंवा त्याच्या छाती किंवा फुफ्फुसामध्ये फुफ्फुसाचं इंजेक्शन होतं ते फुफ्फुसाचं इंजेक्शनचं मला नेम नाही माहिती काही, पण तुमच्या डॉक्टरांना तुम्ही विचारा. ते इंजेक्शन देतात प्रोव्हाइड, म्हणजे प्रत्येक डॉक्टर करतातच गायनॅक. तर ते तेव्हा तुम्हाला देतातच. 2 इंजेक्शन असतं बहुतेक, 2च असतात. तर ते इंजेक्शन तुम्हाला देतात की बाळ व्यवस्थित त्याचे रडलं पाहिजे व्यवस्थित. कधी बाळ रडताना श्वास कधी अडकतो म्हणजे बाळाचा, तर याच्या थ्रू ते सेफ्टीसाठी तुम्हाला 1 इंजेक्शन प्रोव्हाइड करतात. तर चांगलं आहे ते इंजेक्शन पण आम्ही घेतलेलं होतं. तर ते इंजेक्शनचं अराऊंड असेल 1000-1500, म्हणजे एवढं मला त्याची कॉस्ट नाही माहिती, पण असेल 1000-1500, कारण 2 होते ना, एक 15 दिवसाचा गॅप होता असं वाटतं मला, म्हणजे एवढं कन्फर्म नाही पण आहे ते. तर ते इंजेक्शन दिलेलं होतं मला त्यांनी. आणि त्यानंतर तर 9व्या महिन्यात कंपल्सरी आपल्याला विकली बोलवतात, म्हणजे 8व्या महिन्यापासूनच आपल्याला 15 डेजनी बोलवतात ते. तर तशा ते आपण थोडाफार होतोच. परत ब्लड टेस्ट, परत काही ना काही आपल्याला अजून सांगतात असते. 9व्या महिन्यात तर जास्त सांगतात, आणि जास्तीत जास्त वेळ सोनोग्राफी पण होते 9व्या महिन्यात. प्रत्येक विकली 2 विकली असं होत राहते आपल्याला. त्यानंतर सगळ्यात मेन तर तो पार्ट असतो जेव्हा आपल्या डिलिव्हरी होण्याच्या आधीचा, 1 आठवडा किंवा 2 आठवडा होण्याच्या आधीचा, तेव्हाच आपल्याला डॉक्टर कन्फर्मली सांगतातच की बाळाची पोझिशन काय आहे, किंवा तुमचं नॉर्मल होणार आहे का तुमचं C-सेक्शन होणार आहे. या गोष्टी म्हणजे थोडाफार ते अंदाज लावून देतात, आपल्याला सांगून देतात. तर साधारण माझं तर बेबी तर असं पण खालीच होतं, म्हणजे पोझिशन व्यवस्थितच होती बेबीची. तर त्यांनी मला असं कन्फर्मली तर काही सांगितलं नव्हतं, पण त्यांनी मला आता आम्ही तिथे कॉस्ट विचारून घेतलं होतं की नॉर्मल झाल्यावरती किती पैसे लागणार आणि सीझर झाल्यानंतर किती पैसे लागणार असं. तर नॉर्मल डिलेवरीचे अराऊंड मला 30,000 सांगितलेले होते, आणि C-सेक्शनचे 50,000 सांगितलेले होते. आणि त्यात मला अजून एक नॉर्मल डिलेवरी जर झाली समजा माझी नॉर्मल डिलेवरीसाठी, तर त्यांनी अजून एक छान ऑप्शन दिलेला होता. त्यात म्हणजे एक इंजेक्शन आहे, जसं आपण सीझरला घेतो ना त्याचप्रमाणे ते मला ते ह्याचं नाव नाही आठवत एक्झॅक्ट, बट म्हणजे नॉर्मल डिलेवरी जशी होते ना, फक्त पेनलेस डिलेवरी होते ना त्याच पद्धतीने. त्याचं पण अराऊंड आम्हाला खर्च सांगितला होता की ते 35,000 किंवा 35 बोलले होते. ते साधारण तेवढं होईल 35,000पर्यंत. आणि C-सेक्शनचं तर 50 सांगितलेलं होतं असं. तर एवढं आमचं होतं. त्यानंतरून जसं तर बाळाचे पोझिशन मी तुम्हाला सांगितले त्याच्यावरच डिपेंड राहतं, बाळाच्या पोझिशनवरच डिपेंड असतं की आईचं नॉर्मल होणार आहे का C-सेक्शन होणार आहे असं. तर मला तर नाहीच पेन झाला, मी भरपूर वाट बघितली, 9 महिने 9 दिवस मी पूर्णपणे घेतले, पण मग नाहीच झालं. तर शेवटी आम्हाला C-सेक्शन करावंच लागलं. तर त्यानंतरून जे माझं C-सेक्शनचं मी राहिली असेल 3 दिवस. आता सध्या तर डॉक्टर आपल्याला 3 किंवा 4 दिवसच ठेवता. तिसऱ्या दिवशी तर मोस्ट ऑफ द सर्व डॉक्टर तिसऱ्या दिवशी सोडूनच येतात. काही डॉक्टर 5 दिवस ठेवतात ते.
पण माझ्या डॉक्टरने मला 3च दिवस ठेवलेलं होतं. त्यानंतर मी 3 दिवस राहिले, पण माझा पूर्ण अराऊंड खर्च जर झाला असेल ना तर तो 64 का 65,000पर्यंत झाला. कारण की सीझर प्लस त्याचे ऑपरेशनचे तर वेगळेच आणि प्लस मेडिकलचा जो बिल होता ते एक वेगळं, ते तर साधारण 10 किंवा 12,000 रुपये असं लागलेला होता. तर असं सगळं पकडून माझं 62 नाही तर 63 असं बिल आहे. आणि त्यानंतरून परत अजून मी असं बोलेल की सगळ्यात मेन तर बेबी झाल्यानंतरची गोष्ट सांगते मी. बेबी झाल्यानंतर भरपूर खर्च लागतो. सो आम्हाला कधीच म्हणजे आम्हाला ती आयडिया पण नव्हती कधीच, आणि आम्ही त्या गोष्टीकडे कधी लक्ष पण दिलं नाही. पण तेव्हा आम्ही करायला लागलो त्या गोष्टी, तेव्हा समजलं की हे खूप जास्त डिफिकल्ट आहे. म्हणजे आपण या गोष्टीकडे जर विचार केला असता, फोकस केला असता ना, आधीच आपण थोडा फायनान्शियल म्हणजे आपण पैसे जर व्यवस्थित अजून जास्त साचवून ठेवले असते तर आपल्याला कधी म्हणजे अडचण कधी नाही आली. पण सांगण्याचं एक गोष्ट असं आहे की कुठेतरी थोडेफार पैसे वाचले पण असते, पण ती आयडिया कोणी आपल्याला सांगत नाही त्या गोष्टीची. तर सगळ्यात पहिले तर फॉर्म्युला जर तुम्ही पाहत असाल, सुरुवातीला तर त्यांचं C-सेक्शन असतं, त्यांना तर सुरुवातीला फॉर्म्युलाच जावा लागतो त्या बाळाला. तर फॉर्म्युला नंतर मग आपलं हळूहळू फीड आपण करतो. तर मी तर माझा फॉर्म्युला पण द्यायचे आणि म्हणजे माझं स्वतःचं पण आणि फॉर्म्युला असं दोन्ही पण द्यायचे मी. तर सुरुवातीला काही वाटलं नाही. आम्ही तिचा ब्रँड पण सांगतो की सिमिलॅक आम्ही घ्यायचो, जे तिला आम्ही दूध पाजायचो पावडरचं ते सिमिलॅक होतं. तर सिमिलॅकमध्ये पण खूप सारे ॲडव्हान्स लेवल असतात. तर आम्ही सुरुवातीला तिला साधा सिम्पलच होतं सिमिलॅक, तेच वापरायचो आम्ही. तर कारण डॉक्टरने सजेस्ट केलेलं होतं तेच तिथल्या, तर तसं आम्ही ते वापरायचो. त्यानंतर मग मी माझं पण फीड करायचे आणि बाळाला म्हणजे माझं जसं जर नसेल घेत ती किंवा सुरुवातीला ती घेतच नव्हती, तर असं करून माझं पण फीड आणि फॉर्म्युला फीड असं दोघं पण मी तिला द्यायची. आणि ती बरोबर म्हणजे ती घ्यायची पण कधी कधी थोडाफार नाटकं करायची इकडून तिकडे असं, तर तेवढं व्हायचं. आणि त्यानंतर तिचे वाईप्स, डायपर, परत बाळा ते तर होतेच, ठीक आहे तिथे तर होते, पण आम्ही डायपर वगैरे तर तिला घ्यायचोच. कारण की तेव्हा पावसाळा होता आणि तेव्हा असं होतं की कपडे सुकवायला जागा पण नसायची जास्त, खूप कपडे भरून जायचे बाळाचे. तर इथे पॉसिबल होऊन नाही द्यायचं, कारण तेव्हा माझ्या मम्मीकडे होती, तिच्याकडे काही एवढे जास्त जागा पण नसायची. मग आम्ही तिला थोडाफार डायपर पण घालून घ्यायचो. पण डायपर आम्ही तिला प्रॉपर मी बोलेल असं की तुम्ही ब्रँडचंच घ्या, म्हणजे जसं की पॅम्पर्स असतात, मॅनिपोको असतात, तर तुम्ही थोड्याफार बाळाला तेव्हा त्याची स्किन थोडी नाजूक असते ना, नाजूक म्हणजे असे सॉफ्ट वगैरे असते ना, तर त्याला रॅशेस वगैरे होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्ही चांगलाच ब्रँड यूज करा. आम्ही तिला चांगलाच ब्रँड यूज केलेला होता. तेव्हा थोडे पैसे केले तिथे, पण ठीक आहे, आम्ही कॉम्प्रोमाइज नाही केली त्याच्यामध्ये. आणि वाईप्स वगैरे आम्ही घ्यायचो तिला. आम्ही साधारण पॅकेटमध्येच आम्ही जास्त 3-4 आम्ही आणूनच ठेवायचो वाईप्स. आणि आमचं असं होतं की आम्ही अपोलोमधून घ्यायचो, तर तिथे आमचं एक म्हणजे त्यांनी नेम वगैरे आपल्यात सगळं हे करता फिलअप करता आणि आपले कॉईन जमा होता. तर आम्ही असं त्याच पद्धतीने आम्ही करायचो. जर आमच्याकडे कधी थोडेफार एक्स्ट्रा कमी पैसे असायचे तर आम्ही त्या कॉईनमधूनच आम्ही ॲड करून घ्यायचो. मग आमचं होऊन जायचं बिल वगैरे जर करताना. तर असं आम्ही तिथेच घ्यायचो. आम्ही साधारण 6-7 महिने आम्ही चांगला तिथेच युजेबल म्हणजे आम्ही तिथल्याच वस्तू आम्ही घेतलेल्या असेल. आणि तिच्या पेडिट्रिशियनची म्हणजे जेव्हा आम्ही गेलो डॉक्टरकडे त्यांच्या, तर चाइल्ड स्पेशलिस्टकडे, तर आम्ही तिथे गेलो. त्याच्यानंतर तिथे चेकअप वगैरे म्हणजे त्यांचीच कंटिन्यू आम्ही ट्रीटमेंट घेतली. आणि एकच ठेवा तुम्ही बाळाचे डॉक्टर, काही चेंज जास्त करू नका तुम्ही. साधारण तुम्हाला जर चांगला पटलं तर तिथेच तुम्ही ठेवा कंटिन्यू. तर आम्ही पण तिथे ठेवलं. आणि 200 का 300 तिची पण अराउंडिंग फीज असायची त्यांची. तर चेकअप वगैरे घ्यायचे. सुरुवातीला तर आम्हाला भरपूर खर्च लागला, कारण की ती खूप लहान होती, ती फीड पण व्यवस्थित करायची नाही, तिची थोडी तब्येत पण थोडीशी कमी होती. तर भरपूर अशा गोष्टी, इतक्या भरपूर गोष्टी होत्या. त्या गोष्टी करता आमच्याकडे म्हणजे खूप जास्त जे बोलतो ना पेशन्स संपून गेले होते आमच्या, ते पेशन्स लेवल संपून गेलेली होती. आणि बाळाला ॲक्च्युली मी ब्रँड कोणतं असं चांगलेच यूज केलेले आहे.
बट कोणतीही तिथे कॉम्प्रोमाइज नाही केली आहे. आणि मला असं वाटतं की बाळाच्या बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज करूच नका तुम्ही, कारण की आपण नवीन बाळाला जन्माला देतो, तर त्यासाठी कॉम्प्रोमाइज करण्यासाठी आपण त्याला जन्माला नाही घालत, तर तिथे म्हणजे बाळाच्या बाबतीत करूच नका कॉम्प्रोमाइज. तर आम्ही जेव्हा तिला सिमील, कारण की माझं दूध नंतर खूप कमी यायला लागलं, तर आम्ही तिला ना ॲडव्हान्स लेवलचं देत होतो. जिथे म्हणजे आम्ही तिला सिमिलॅकच द्यायचो, पण सिमिलॅकमध्ये आम्हाला डॉक्टरने सजेस्ट केलं होतं की तू ॲडव्हान्स लेवलचंच दे. तर अराऊंड आम्ही 930ची ती पावडर असायची, तर आम्ही 930ची पावडर तिला मंथली नाही, मी बोलले की 2-2 आठवडे आम्ही तिला असं द्यायचो साधारण. तर ती जेव्हा आमचा 1800 म्हणजे असं पकडून चला की तुम्ही 1800 माझा तो खर्च होऊन जायचा, महिन्याचा खर्च होऊन जायचा. तर असं करत आम्ही ते इथपर्यंत 6-7 महिन्यापर्यंत गेलो. जेव्हा ती वरचं खायला लागली, मग तेव्हा थोडं ते कमी केलं. आणि त्यानंतर वाईप्सचा पण एक खर्च असतो, डायपर असतो, प्लस भरपूर असे खर्च असतात. लहान मुलांचे खूप छोटे एक्सपेन्सेस असतात. आपण त्याच्याकडे नजरअंदाज करू शकत नाही आणि त्यात कॉम्प्रोमाइज खरंच करूच नाही शकत. बाकी तिला ना बाथटबमध्ये म्हणजे बाथ प्रोडक्ट्स आम्ही म्हणू, तर त्याच्यात आम्ही टेडी बार तिला द्यायचो. टेडी बारचं मॉइश्चरायझर आणि सोप, बस या 2 गोष्टी, आणि हिमालयाची पावडर आम्ही तेच तिला द्यायचं. अजून पण देतो, फक्त एवढंच की आता लोशनमध्ये चेंज झालेलं आहे. लोशन मी तिला ॲटोसॉफ्टचं लोशन लावते, कारण डॉक्टरने ते सजेस्ट केलेलं आहे आत्ता. बाकी तिला 1.5 वर्षापर्यंत आम्ही टेडी बारचं लोशन यूज करायचं. तर त्याचं साधारण मी बोलेल की 1000 पकडून चला तुम्ही, जर डॉक्टरची फीस आणि बाकीचा वेगळा खर्च असा पकडून चला तुम्ही बेबीचा. तर जर तुम्ही चेकअपला जाशाल, रुटीन चेकअपला जाशाल, तर त्याच्यानुसार तुम्हाला तिथल्या डॉक्टरची फीस कशी असेल त्यावर डिपेंड करतं. आणि असंच आम्ही जेव्हा खर्च करायचो ना, तेव्हा आम्ही तुम्हाला तेच सांगितलं की अपोलोमधून आम्ही तिथूनच घ्यायचो. तिथे आमचं कूपन म्हणजे कॉईन जमा होऊन जायचे, त्या कॉईन थ्रूच आम्ही पैसे पे करून द्यायचो त्यांना. जेव्हा नसायचे तेव्हा त्याचेच कॉईन ॲड करून त्याच्यात कन्वर्ट करायचो आम्ही. तर साधारण मी बोले 6 महिन्यापर्यंत तर मी तिचा खर्च सांगेल तुम्हाला की एक 30-40 हजारपर्यंत आमचा तो खर्च गेला. कारण की आम्ही तिला डायपर तर यूज केलेलेच आहे, पण डायपर पण आम्ही यूज करताना बँडच वापरला, म्हणजे मॅनिपोको किंवा पॅम्पर्स या 2च शिवाय आम्ही दुसरं कोणतंच तिला डायपर घेत नव्हतो. थोडीशी ती मोठी झाली ना, मग त्याच्यानंतरून जेव्हा ती 6 महिन्याची झाली कंप्लीट, तर 6 महिन्याची झाल्यानंतर मग आम्ही जे ते गोळी कॉलनी आहे तिथेच आम्ही डायपर घ्यायचो. तिथे 200-250 किंवा 300पर्यंत साधारण तुम्हाला डायपर मिळून जातात तिथे, आणि ते पण तुम्हाला महिनाभराचे डायपर मिळून जातात. त्याच्यात म्हणजे ब्रँड नसतो काही असा, पण साधे पण चांगले आहे डायपर, कारण की आम्ही त्याला यूज केलेले आहे. तर त्याला कोणत्याही प्रकारचा रॅशेस वगैरे नाही झालेले आहे. आणि जर तुम्हाला वाटतं ना की नाही यूज करायचं, तर काही नाही, तुम्ही लंगोट जास्त घ्या, किंवा परत त्याच्यात कॉटनमध्ये पण भरपूर सारे ऑप्शन अवेलेबल असतात, तर तुम्ही ते घेतले तरी चालेल. ते अजून बाकी कपड्यांमध्ये तर मी कॉम्प्रोमाइज नाही केली, कारण भरपूर कपडे घ्यायचे मी तिला. कपडे तर जास्तीत जास्त 2-2, 3-3, 4-4 हजाराचे मी असे कपडे मागवायचे. पण कधी ऑफर असेल, कुपन असेल मेशो वगैरे, त्याच्यावरती पण मी मागून घ्यायचे. आणि त्यानंतरून वर्षभरापर्यंत तर आम्ही तिला बाहेरचं सॅरेलॅक नाहीच दिलं. जेव्हा वरचं खायला लागले तेव्हा तिला सॅरेलॅक वरचं नाही दिलं आम्ही. तिला आम्ही घरी बनवलेलंच सॅरेलॅक देत होतो. बाकी तर आम्ही तेव्हा जास्तीत जास्त खाण्यात अशीच इन्व्हेस्टमेंट जास्त केलेली आहे, म्हणजे जसं की ड्रायफ्रूट्स आहे, मखाणे आहे, नाचणी आहे, भरपूर. जेव्हा ते बाळवरचं खायला लागतं तेव्हा त्याच्यात कॉम्प्रोमाइज आपण करू पण नका, तेव्हा बी करू नका आणि पहिले पण करू नका. असं आम्ही खाण्यामध्ये पण त्याच्यात कॉम्प्रोमाइज नाही केलेली आहे. खूप छान आम्ही तिला आणायचो. आणि त्याच्यात फ्रूट्स वगैरे पण आम्ही जास्त आणायचो. तिला कंटिन्यू तिचे फ्रूट्स वगैरे असायचेच, दिवसभरात एक ना एक ती फ्रूट्स खायचीच ते. तर असं वर्षभरापर्यंत आमचं साधारण मी सांगेल, आमचा वर्षभरापर्यंतच नाही तर आमचं 6 महिन्यापर्यंत तरी 30-40 हजारचा खर्च केलाच आहे. आणि वर्षभरापर्यंत तरी 1 लाख असं अराऊंड आम्ही पकडा तुम्ही. तो बेबीचा खर्च आमचा स्वतःचा, बेबीचा म्हणजे माझ्या पहिल्या मुलीचा खर्च मी तुम्हाला सांगते की 1 लाख रुपये, 1-1.5 लाख रुपये पकडा तुम्ही. तो खर्च असा गेलेला आहे, त्यात कुठलीच कॉम्प्रोमाइज नाही. कधी इमर्जन्सी पण येते बाळाची, म्हणजे कधी काहीही होऊ शकतं, तर पटकन आपण जातो डॉक्टरांकडे, व्हिजिट करतो, तर तिथे आपल्याला होतातच प्लस पॉईंट.
तर अशा प्रकारे माझा भरपूर असा खर्च गेलेला. म्हणजे साधारण आमचे वर्षभरामध्ये माझा डिलेवरीचा जर खर्च पकडला आणि सर्व गोष्टीचा जर खर्च पकडला तर साधारण अराउंडिंग 250 आम्ही काउंट केला होता. 250 का 3 लाख आसपास. 3 लाखच्या आसपासच आमचा तो खर्च गेलेला आहे. कारण की आम्ही तिला ब्रँड पावडर वापरायचो, आम्ही चांगली पावडर वापरायचो, यूज करायचो, जी मिल्क पावडर, दूध पावडर तिची, तर ती चांगलीच यूज करायचो. तर त्यामुळे आम्ही तिथे पण खरंच नाही कॉम्प्रोमाइज केली. तर असं साधारण आमचा 2.5 लाखाच्या आसपास आमचा खर्च आहे. आणि तेव्हा तर मला टेन्शन पण नव्हतं, कारण की तेव्हा माझ्या लिव्स होत्या मॅटर्निटी. मला माहिती होतं की शेवटी लिव्स संपल्यानंतर आपल्याला जॉब करायचं पण आहे आणि जॉब केल्यानंतर आपल्याला ते पैसेसुद्धा लिव्सचे येणार आहे. जेवढे मी मॅटर्निटी 6 महिन्याचे घेतला तेवढे येणारच आहे. त्यात माझं एक बेनिफिट असा होता की ESIC होतं माझं, क्लेम होतं, मेडिक्लेम. तर तिथे जर मी डिलेवरी केली असती ना तर माझा तिथे फ्री ऑफ कॉस्ट माझा डिलेवरीचा खर्च राहिला असता. पण मी तिथे नाही केलं. तिथे माझा थोडा एक लॉस झाला. पण माझे डॉक्टर म्हणजे आधीपासून आमच्या ओळखीचेच होते, तर मी त्यांच्याकडेच करायचं ठरवलेलं होतं की माझी ट्रीटमेंट आणि पूर्ण डिलेवरी पण. तर त्याच्यामुळे मी इथे नाही घेतलं. माझी फॅसिलिटी म्हणजे त्याच्यात नाही मी इन्व्हॉल्व झाली. पण त्याच्यात पण मला काही पर्सेंटने मला पेमेंट आलेला होता. त्या पर्सेंटने मला ती फाईल वगैरे जमा केली माझी आणि त्याच्यातला 30-40% काहीतरी आला असेल समथिंग. तर तिथे पण माझा एक छान बेनिफिट झाला. आणि त्याच्यामुळे काही म्हणजे पैशांचा आम्ही असं ठरवलं की जरी आत्ता जातं तरी ते पैसे पण रिटर्न येणारच आहे. त्याच्यामुळे इतकं टेन्शन नव्हतं आम्हाला. फक्त या डिलेवरीमध्ये आम्ही आता जरा भरपूर खर्च कमी करतो आहे. हा व्हिडिओ मी इथे सेंड करते आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करा तुम्ही, आणि तुमची प्रतिक्रिया पण सांगा तुमचे की काय आहे, तुमचा पण बजेट प्लॅन कसं असणार आहे, काय असणार आहे. आणि छान छान खरंच बजेट प्लॅन करा, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आता माझा 8वा मंथ स्टार्ट झालेला आहे, तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल पण शेअर करेलच, माझ्या 8व्या मंथ प्रेग्नन्सीबद्दल. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. आजच्या पुरतं एवढंच होतं. बाय.